बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील अवैध गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे होणारे अपघात जळगाव तालुक्यात थांबत नसल्याचं दिसून येतंय। 15 दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका टिप्परच्या अपघातात 2 चिमुकले आणि आजींनी आपला प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तालुक्यातील दादुलगाव येथे एका टिप्परनं 2 इसमांना चिरडल्याची घटना 21 मेला दुपारी 2च्या दरम्यान घडली। जळगाव जामोद तालुक्यातील माणेगावकडून येणाऱ्या टिप्परवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दादुलगाव बस स्थानक परिसरात झाडाखाली बसणाऱ्या 2 इसमांना चिरडल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली। अपघातातील काशीनाथ झालटे आणि समाधान काळे या दोघेही राहणार दादुलगाव यांनी पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आला आहे। मागील अपघाताच्या घटनेत संतप्त जमावानं माऊली फाटा येथे टिप्परला आगीच्या स्वाधीन केलं होतं आणि आज सुद्धा संतप्त जमावानं दादुगाव येथील अपघातग्रस्त टिप्परला सुद्धा आग लावून पेटविल्याची घटनेची पुनरावृत्ती केली। भरधाव वेगानं चालणाऱ्या या टिप्परवर स्थानिक पोलीस प्रशासन लगाम लावण्यात अकार्यक्षम ठरत असल्यानं अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं वास्तव या घटनेवरून दिसून येते। दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता बेदकार वाहने वेगानं चालविणाऱ्या अवैध गौण खनिज वाळू व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाच रस्त्यावर उतरावं लागत असल्याचं या दोन्ही अपघातांच्या घटनांवरून दिसून येत आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।